विजया गणेश गायकवाड नावाची मराठा सेक्शन उल्हासनगरमध्ये राहणारी एक वयोवृद्ध महिलेनं तक्रार दिली की तिची 6 दिवसाची नात, तिच्या मुलाची मुलगी ही तिचा मुलगा, तिच्या सून यांनी एका शीख कुटुंबाला विकलेली आहे. अशा प्रकारची त्या दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही तिची तक्रार दाखल करून घेतली. त्याच्यामध्ये तिचा मुलगा, तिची सून, विकत घेणारे 2 शीख कुटुंबीय व त्याचे मध्यस्थी करणारे एक शर्मा आणि पांडे नावाच्या 2 स्त्रिया अशा आम्हाला त्या मिळाल्या. त्यांच्याकडे ते 6 दिवसाची लहान मुलगी मिळाली. आम्ही त्वरित त्या मुलीला सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेलं आहे आणि जे ते पुरुष आहेत त्यामधले त्यांना अटक केलेली आहे आणि त्यातील महिलांनासुद्धा ताब्यात घेऊन त्यांना नोटीस देऊन मुक्त केले आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे. बालकल्याण समितीला या प्रकरणाची जशी माहिती मिळाली त्या क्षणी आम्ही बाळाला इथे सध्याच्या भेट दिलेली आहोत आणि बाळाची तब्येत वगैरे खूप चांगली आहे. बाळाला भेटलो आम्ही. बाळ सुदृढ आहे. आईशी बोलणं झाले. आईही व्यवस्थित आहे. पण सदर प्रकरणाची पोलिसांनी योग्य ती तपासणी करून बालकल्याण समितीला अहवाल द्यावा असं पोलिसांना आम्ही आदेश केलेले आहेत. तर दोघंही आता व्यवस्थित आहेत. या प्रकरणामध्ये नक्की काय दिसतंय, म्हणजे बाळ विक्री प्रकरण आहे का? हो. आई स्वतःही मान्य करते की तिने काही कारणास्तव तिला बाळ सांभाळता येऊ शकत नाही, ह्या कारणास्तव तिने बाळाला देऊ केलं होतं आणि समोरच्या 6 जण आहेत की जे ह्याच्यामध्ये आरोपी आहेत. बाळाला विकणारी आई आणि लहान मुली या दोघांनाही मध्यवर्ती रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं आहे. आता त्यांची परिस्थिती काय आहे आणि नक्की म्हणजे बाळ हे मध्यवर्ती रुग्णालयातून विक्री केली जाते असा आरोप होतोय, तर त्याच्यावर तुमचं स्पष्टीकरण द्या. हे बाळ विक्री वगैरे हे असला काही प्रकार आमच्या हॉस्पिटलमध्ये होत नाही. मध्यवर्ती रुग्णालय हे पहिल्यापासूनच म्हणजे अतिशय म्हणजे व्यवस्थितपणे आम्ही बाळांची निगराणी घेत असतो. कारण बाळ हे जन्मल्यापासून कोणाच्या हातात दिलं आणि कुठे बाळ गेलं याची सगळी नोंद आमच्याकडे असते. त्यामुळे असा प्रकार कधीच घडत नाही. आता सदर हे जे रुग्ण आहे जी काल 28/1/25ला पोलिसासहित बाळ घेऊन आले, ते आमच्याकडे पहाटे 5 वाजता ॲडमिट झाले. हिचे मागील सगळे पेपर्स तपासणी केली असता सदर महिला ही आमच्याकडे 7:30 वाजता सकाळच्या 22:01ला डिलिव्हरीसाठी आली होती आणि तिचे नॉर्मल डिलिव्हरी तिसऱ्यांदा असल्यामुळे 10:26 सकाळी बेबी झाली, फिमेल बेबी झाली आणि तिला डिस्चार्ज 24 जानेवारी 25ला डिस्चार्ज अगदी ठणठणीत असल्यामुळे देऊन टाकलेला होता. म्हणजे 24पासून 28पर्यंत ही बाई बाहेर होती. त्यामुळे बाहेर काय प्रकार झाला आम्हाला म्हणजे काहीही माहीत नाही. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.